सुप्रिया सुळे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। आधीच आपण पाहिलं रोहित पवार यांनी सुद्धा दत्तात्रय भरणे यांचा तो शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती आणि आता सुप्रिया सुळे यांनी देखील निवडणूक अधिकारी यांच्याकडे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तक्रार केली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दत्ता भरणेंचं स्पष्टीकरण आपण ऐकलं। मी माझ्याच कार्यकर्त्यांना माझ्या शैलीमध्ये समजावत होतो असं दत्तात्रय भरणे स्पष्टीकरण देताना म्हणाले। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक अधिकारी कारवाई करतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, सुप्रिया सुळेंनी आता दत्तात्रय भरणे विरोधात तक्रार दाखल केली आहे, काय अधिकचे अपडेट सागर मिळतात? नक्की दत्तात्रय भरणे यांनी काही मतदारांना धमकावल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची पूर्णतः शहानिशा करून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दत्तात्रय भरणे यांच्या व्हिडिओचा ही तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी नंबरही नमूद केलेला आहे। व्हॉट्सअपवरून हा व्हिडिओ आलेला होता। त्या संदर्भात आता दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे सुप्रिया सुळे यांनी तक्रार दाखल केली असली तरी आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की अनेक मतदारांना त्यांनी शिवीगाळ केलेली आहे आणि या व्हिडिओमधून हे सर्व पाहायला मिळते। दमदाटी केलेली आहे, त्यामुळे आता पोलिसांमध्येही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सुप्रिया सुळेंनी आता दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची दखल घेतली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असेल। तर रोहित पवार यांनी सुद्धा दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप केलेले आहेत। अशा प्रकारे शिवीगाळ करणं कितपत योग्य असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याची दखल घेत आता सुप्रिया सुळेंनी देखील भरणेंविरोधात